नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 जी आहे, तर त्याची नोटिफिकेशन जी आहे, तर ती वेबसाईटला आलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्स जे शेड्यूल आहे, तर त्या शेड्यूल विषयी माहिती बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 8वी पर्यंत जे काही वर्ग आहे, तर ते त्याची जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल, तर त्यासाठी टी-ई-टी जी एक्झामिनेशन जी आहे, तर ती कंपल्सरी पास असणे गरजेचे असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, यासाठी टी-ई-टी ची एक्झाम आहे, तर ती क्वालिफाय होणे अ, खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी बघा, हे जे 2025 ची जी एक्झाम आहे, तर ती खूप इम्पोर्टंट तुम्हाला असणार आहे. तर त्याविषयी जे नोटिफिकेशन जे आलेलं आहे, तर ते नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो बघूयात. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत बघा, इयत्ता 1ली ते 5वी साठी पेपर फर्स्ट असतो. या ठिकाणी बघा पेपर फर्स्ट असतो. या ठिकाणी बघा 1ली ते 5वी साठी पेपर फर्स्ट असतो. त्यानंतर बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल. 1ली ते 5वी साठी पेपर फर्स्ट, तसेच इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी पर्यंत पेपर सेकंड असतो. म्हणजे तुम्हाला इयत्ता 1ली ते 5वीचं जर टीचर बनायचं असेल, तर त्यासाठी पेपर फर्स्ट द्यावा लागतो. त्यासाठी जे क्वालिफिकेशन असतं म्हणजे तुम्ही डी-एडला ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा या अगोदर डी-एड कंप्लीट असेल, तर तुम्ही पेपर फर्स्ट देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांचं बी-एड कंप्लीट असेल, त्यांनी 6वी ते 8वी हा पेपर सेकंड जो आहे, तर तो पेपर सेकंड देऊ शकता. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचं डी-एड पण झालेलं आहे आणि बी-एड पण झालेलं आहे, तर असे विद्यार्थी सुद्धा दोन्ही पेपर देऊ शकतात. त्यानंतर बघा, अजून जे काही नवीन फ्रेशर विद्यार्थी आहेत, आत्ताच ॲडमिशन घेतलेलं आहे, तर ते सुद्धा विद्यार्थी जे आहेत, तर ते विद्यार्थी यासाठी ही टी-ई-टी 2025 ही एक्झामिनेशन देऊ शकतात. यामध्ये बघा, सर्व व्यवस्थापन व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित तसेच विना अनुदानित, कायम अ, अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग ही जी परीक्षा आहे, सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी प्रक्रिया कधीपासून सुरुवात होणार आहे? तर बघा 15/9/2025 रोजी ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. आणि लास्ट डेट जी असणार आहे बघा 3/10/2025 ही ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे डिटेल शेड्यूल आहे, तर ते डिटेल शेड्यूल बघणार आहोत. त्यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षा शुल्क कधी ॲप्लिकेशन तसेच परीक्षा शुल्क कोणत्या तारखेपर्यंत भरू शकता. त्यानंतर बघा पेपर फर्स्टसाठी इम्पोर्टंट डेट्स कोणत्या असणार आहे, पेपर सेकंडसाठी इम्पोर्टंट डेट्स कोणत्या असणार आहे ते आता बघूया. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी. बघा आपण वरतीच इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. 15/9/2025 ते 3/10/2025 ह्या डेट असणार म्हणजे 15 तारखेला सुरुवात होणार आहे आणि 3/10/2025 ला लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर मग बघा तुमचे जे हॉल तिकीट आहे, तर ते हॉल तिकीट कधी येणार आहे? 10/11/2025 ते 23/11/2025 या तारखेदरम्यान तुमचे हॉल तिकीट जे आहे, तर ते हॉल तिकीट येणार आहे. त्यानंतर मग बघा पुढचा प्रश्न आहे, पेपर फर्स्ट जे विद्यार्थी देणार आहे आणि पेपर सेकंड जो जे विद्यार्थी देणार आहे, तर त्याची डेट जी असणार आहे, तर ती डेट एकच असणार आहे. म्हणजे ती डेट असणार आहे 23/11/2025 या तारखेला तुमचं पेपर फर्स्ट जे विद्यार्थी देणार आहे त्यांचा त्याच तारखेला होणार आहे. पेपर सेकंड पण 23 तारखेलाच होणार आहे. फक्त त्यांचा टायमिंग जो आहे, तर तो टायमिंग चेंज असणार आहे. मग शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट 23/11/2025 ला सकाळी 10:30 ते 1 वाजेदरम्यान तुमची जी एक्झामिनेशन जी आहे तर ती होणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जो रिपोर्टिंग टाईम असणार आहे, त्या वेळेतच तुम्हाला तिथे प्रेझेंट व्हायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा जो पेपर आहे, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर सेकंड. तर हा 23/11/2025 ला होणार आहे. परंतु त्याचा टायमिंग जो दिलेला आहे, तर बघा 2:30 ते जवळपास 5.
2:30 ते 5 दरम्यान तुमचा पेपर असणार आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदरच तुम्हाला तिथे प्रेझेंट व्हायचं आहे, जेणेकरून संपूर्ण आपलं जे पेपर होणार आहे, त्यासाठी काय-काय लागणार आहे, त्या केंद्रावर जाऊन म्हणजेच आधार कार्ड असेल, म्हणजे एक आयडी प्रूफ, तसेच ब्लॅक पेन लागत असतील, जे वगैरे व्यवस्थित काढून तुम्ही एक्झामला सामोरं जायचं आहे. बघा, त्यानंतर बघा पुढे काय माहिती दिलेली आहे का? सेम त्यांनी या ठिकाणी पण एक्सप्लेन केलेलं आहे या पी-डी-एफमध्ये. त्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे का बघा. जर तुम्हाला काही अडचणी आल्या ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना, तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बघा. शेवट बघा 81 नंबर हा लागला नाही, तर शेवट 82 दाबा. 82 नसेल झाले या ठिकाणी बघा अ, हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. शेवट 81 हा जर नंबर लागला नाही, तर शेवट 82 टाइप करून कॉल लावा किंवा 83 असे आपल्याला हेल्पलाईन नंबर 3 हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेले आहे. मग यांना तुम्ही कॉन्टॅक्ट कधी करू शकता? सकाळी 10 ते 6 दरम्यान तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जी टी-ई-टी 2025 ची एक्झामिनेशन होणार आहे, म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 जी होणार आहे, तर त्या रिलेटेड बघा, त्या रिलेटेड आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता बघा अ, यानंतर ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं, रजिस्ट्रेशन कशाप्रकारे, त्यानंतर ॲप्लिकेशन कशाप्रकारे फिल करायचं, तर त्या रिलेटेड आपण व्हिडिओ 15 तारखेला जेव्हा ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे, त्यावेळेस आपण तो व्हिडिओ जो आहे, तर तो व्हिडिओ क्रिएट करणार आहोत आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर जे विद्यार्थी नवीन असतील, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन ज्या टी-ई-टी 2025 रिलेटेड अपडेट असतील, तर त्या तुम्हाला मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.